नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राठोड एमपीएससी अकॅडमी तर्फे तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझं नाव पराग विवेकराव देशमुख आहे. 2022च्या राज्यसेवा मेन्स मध्ये माझं उपशिक्षण अधिकारी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यापूर्वी मी पूर्णतः युपीएससी प्रिपेअर करत होतो. त्या काळात मी युपीएससीच्या बऱ्याच मेन्स दिलेल्या आहेत आणि आज आपण युपीएससीचा जो पॅटर्न आपण एमपीएससी मध्ये 2025 पासून आणला आहे त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, दोन हजार पंचवीसचा जो एमपीएससीचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये जे झालेले जे चेंजेस आहेत एमपीएससीचे, त्याच्यामध्ये प्रमुख चेंज आहे की मेन्स ही डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मध्ये आणण्यात आलेली आहे आणि त्याचसोबत एमपीएससीनी युपीएससीचे काही सब्जेक्ट जशाला तसे खाली एमपीएससी मध्ये आणलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने GS4 दॅट इज इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड नावाचा जो पेपर आहे तो पेपर त्यांनी युपीएससीतून एमपीएससी मध्ये आणलेला आहे. एमपीएससीच्या सिलेबसमध्ये तो पेपर आणलेला आहे. त्याचसोबत त्यांनी एक एस्सेचा पेपर आणलेला आहे आणि त्याचसोबत ऑप्शनलचे जे पेपर आहे ते पण एमपीएससीच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. म्हणजे 3 सब्जेक्ट जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नव्याने शिकायचे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने GS4 चा समावेश असेल, त्याच्यानंतर एस्सेचा समावेश असेल आणि त्याच्यानंतर ऑप्शनलचा समावेश असेल. ठीक आहे. तर आजच्या आपल्या सिरीज मध्ये आपण इथिक्स या सब्जेक्ट बद्दल थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हा सब्जेक्ट युपीएससीने 2013च्या सिलेबसमध्ये आणि एमपीएससीनी आता जो त्यांनी नवीन सिलेबस आणलेला आहे त्याच्यामध्ये का आणलेला आहे हे सगळ्यात पहिले आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले एक गोष्ट समजून घ्या, दॅट इज कॅट ऑन द वॉल सिच्युएशन. ठीक आहे की कॅट ऑन द वॉल सिच्युएशन. तुम्ही एक इमॅजिन करा की एक कंपाऊंड वॉल आहे आणि त्या कंपाऊंड वॉलवर एक मांजर बसलेली. आता इथं 2 पॉसिबिलिटी आहेत. ती त्या भिंतीच्या या साईडला तरी उडी मारेल किंवा त्या साईडला तरी उडी मारेल आणि दोन्हीकडे उडी मारण्याचे तिचे चान्सेस आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल सर्वंट होणार आहात त्यावेळेस पण ह्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. 10% जे अधिकारी आहेत ते खूप चांगले अधिकारी की ज्याला आपण इथिकल मानतो, की इथिकली ते खूप स्ट्रॉंग आहेत, इथिकली खूप चांगले आहेत, कुठल्याच प्रकारचं करप्शन वगैरे ते करत नाही. त्याच्या विरुद्ध 10% आहेत की कम्प्लिटली अनइथिकल. यांचा उद्देशच प्रशासनामध्ये येऊन पैसे कमवणं हा आहे. पण या दोघांच्या मध्ये ना 80% अधिकारी किंवा कर्मचारी असे आहेत की ज्यांना दे आर लाईक अ कॅट सिटिंग ऑन द वॉल. ते त्यांना जर योग्य गायडन्स मिळाला तर ते या साईडला येतील किंवा त्यांना जर गायडन्स अवेलेबल नसेल तर ते या साईडला जातात. मग असे जे 80% अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना इथिकल आणि अनइथिकल म्हणजे योग्य आणि अयोग्य काय आहे या गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी एमपीएससी आणि युपीएससीनी हा सिलेबस मध्ये हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे कॅट ऑन द वॉल. म्हणजे की येणारे जे भविष्यातले जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना सर्व्हिसमध्ये इंटर होण्यापूर्वीच योग्य आणि अयोग्य काय आहे ह्याची एक जाणीव असली पाहिजे. त्या उद्देशाने आपल्याला एमपीएससीनी हा सिलेबस मध्ये सब्जेक्ट इंट्रोड्यूस केल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे.
आता की ज्यावेळेस आपण एक ऍस्पिरंट म्हणून या सब्जेक्टकडे बघणार आहोत, त्यावेळेस हा सब्जेक्ट आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. की पहिले आपण पाहिलं की एमपीएससीनी का आणलं. आता दुसरा महत्वाचा पॉइंट आहे की विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या सब्जेक्टचं असणारं महत्व. विद्यार्थी मित्रांनो, की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या युपीएससी ऍस्पिरंट ज्यांनी युपीएससीच्या मेन्स वगैरे दिलेल्या आहेत, त्याच्याशी तुम्ही ज्यावेळेस त्यांच्या मेन्सच्या स्ट्रॅटेजी सोबत डिस्कस करता, तुम्हाला एक गोष्ट खूप कॉमन लक्षात येईल की GS 1, 2 आणि 3 हे जे सब्जेक्ट आहेत हे खूप कमी स्कोरिंग आहे, की या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जास्त स्कोरिंग होत नाही. नॉट सो स्कोरिंग. GS 1, 2 आणि 3 हे सब्जेक्ट त्या प्रमाणामध्ये स्कोरिंग नाही आहेत. तर स्कोरिंग सब्जेक्ट युपीएससीच्या दृष्टीने कोणते आहेत? सगळ्यात महत्वाचं आपल्या आजच्या टॉपिक ऑफ डिस्कशन दॅट इज GS 4. हा GS 1, 2, 3 आणि 4 पैकी हायएस्ट स्कोरिंग GS चा सब्जेक्ट म्हणून याच्याकडे पाहिला जातो. त्याचप्रमाणे एसए आणि ऑप्शनल हे जे 3 पेपर आहेत दे आर स्कोरिंग पेपर. GS 1, 2 आणि 3 नॉट सो स्कोरिंग आणि GS 4 एसए आणि ऑप्शनल सब्जेक्ट दे आर व्हेरी स्कोरिंग. तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने GS 4 चं सगळ्यात पहिलं महत्व काय? इट इज हायली स्कोरिंग. युपीएससीच्या ज्या प्रत्येक मेन्स मी दिलेली आहे त्याच्यामध्ये मला 125 प्लस GS 4 मध्ये मार्क्स होते, की जे की खूप चांगला स्कोर मानण्यात येतो. त्यामुळे GS 4 विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रिपरेशनच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्व काय आहे की त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स आणता येतात आणि प्रत्येक वेळेस जे टॉपर असतात त्यांनी ते आणलेले आहेत. त्यामुळे ज्यावेळेस 2025 मध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी प्रिपेअर करणार आहोत तेव्हा सुद्धा आपल्या दृष्टीने GS 4 चं महत्व हे अनन्य असणार आहे, कारण हा सब्जेक्ट हायली स्कोरिंग सब्जेक्ट आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट रिगार्डिंग GS 4 इथिक्सच्या पेपरच्या संदर्भात जो आहे तो की ह्याचा कंटेंट खूप लिमिटेड कंटेंट. म्हणजे सिलेबस जो आहे तो खूप लिमिटेड आहे, की ज्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो पार्ट सिलेबस खूप कमी आहे इन कंपॅरिझन विथ GS 1, 2, 3. की म्हणजे याच्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला फार जास्त वेळ काढण्याची गरज नसते, की एक 15 दिवसाचा जर तुम्ही टाइम काढला आणि जर तुम्ही त्या काळामध्ये GS 4 चं प्रिपरेशन केलं तर खूप चांगल्या पद्धतीचं GS 4 चं प्रिपरेशन या काळामध्ये तुमचं होईल. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय दुसरा की तुमच्यासाठी सिलेबस जो आहे तो वेल डिफाईन्ड आहे, लिमिटेड आहे आणि त्याचाच व्यवस्थित अभ्यास करून त्याच्या नोट्स वगैरे बनवून तुम्ही GS 4 मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लीड मिळवू शकता इन कंपॅरिझन विथ GS 1, 2 and 3. हा झाला इथिक्सच्या पेपरचा सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट की जो तुम्हाला प्रिपरेशन मध्ये तुमची स्ट्रॅटेजी डिवाइस करण्यामध्ये तुम्हाला मदत होईल. थर्ड महत्वाचा पॉइंट जो इथिक्सच्या पेपरशी संबंधित आहे तो म्हणजे या पेपरचं एसएच्या पेपर सोबत असणारं कोरिलेशन. बघा की मागच्या काही वर्षापासून जर आपण युपीएससीचे पेपर पाहिले एसएचे स्पेसिफिकली तर आपल्याला लक्षात येईल की त्या एसएच्या पेपरमध्ये मोस्ट ऑफ एसए जे विचारले जात आहेत ते फिलॉसॉफी बेस्ड ऍब्स्ट्रॅक्ट एसए. फिलॉसॉफी बेस्ड ऍब्स्ट्रॅक्ट एसए म्हणजे की ज्याचा GS 1, 2 आणि 3 शी तेवढा जास्त संबंध येत नाही. फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला काही एक्झाम्पल देतो की युपीएससीनी विचारलेला एसए आहे
विजडम फाइंड्स ट्रुथ. विजडम जे असतं, ज्याच्याजवळ विजडम आहे असा जो कोणी वाईज पर्सन असेल तो नेहमीच सत्यापर्यंत पोहोचू शकतो. हा आता झाला एस्सेचा टॉपिक ज्याच्यावर तुम्हाला 1000 शब्दांमध्ये एस्से लिहायचा आहे. मग असे जे फिलॉसॉफी बेस्ड ऍब्स्ट्रॅक्ट एस्से आहे की जे तुम्हाला कंपल्सरी अटेम्प्ट करायलाच लागणार आहेत. युपीएससीचा मागचा ट्रेंड बघता आणि ज्या हिशोबाने एमपीएससीने सिलेबस चेंज केलेला आहे, ज्या हिशोबाने त्यांनी ऑब्जेक्टिव्ह सांगितलेला आहे की युपीएससी मध्ये मराठी मुलांचा जो आहे तो आम्हाला वाढवायचा आहे, आपण हे मानून चालू की एमपीएससी मध्ये येणारे एस्से सुद्धा हे ऍब्स्ट्रॅक्ट आणि फिलॉसॉफिकल बेसचेच असणार आहेत. तर मग ह्याचा आणि GS4चा काय संबंध? लक्षात घ्या की ज्यावेळेस फिलॉसॉफी बेस्ड एस्से विचारल्या जातात त्यावेळेस ते त्याचा जो कंटेंट आहे, त्याचा जो तुमचा बेस असेल, जे मटेरियल असेल ते तुमचा GS4चा कंटेंट असेल. म्हणजे GS4चा कंटेंट वापरून तुम्ही एस्सेचा जो पेपर आहे तो पेपर खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मार्कांचं अनालिसिस करता त्यावेळेस तुम्हाला एक पॉझिटिव्ह कोरिलेशन पाहायला मिळेल बिटवीन इथिक्स पेपर अँड बिटवीन एस्से पेपर. म्हणजे ज्या मुलाला इथिक्स मध्ये खूप चांगले मार्क आहेत GS4 मध्ये, तर मोस्टली ह्याचे चान्सेस जास्त आहेत की त्याला एस्से मध्ये सुद्धा खूप जास्त मार्क्स असतात. येतं लक्षात की दोन्ही पेपरचे मार्क्स कंबाईनली वाढतात किंवा कंबाईनली कमी होतात. ज्यांचे जास्त आहेत त्यांना दोन्ही पेपरमध्ये खूप चांगले मार्क आहेत, ज्यांना कमी आहेत त्यांना दोन्ही पेपरमध्ये बऱ्यापैकी कमी मार्क्स आपल्याला पाहायला मिळतात. सो थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट इज की पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन एस्सेज पेपर अँड इथिक्स पेपर. येतं लक्षात की म्हणजे दोन्ही पेपर हे तुम्हाला सायमल्टेनियसली लीड मिळवून देणार आहेत. पुन्हा बॅक टू पॉइंट नंबर 1 की जिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की GS1, 2, 3 या 3 GS साठी मोस्ट अप्रोच जो असतो तो डिफेन्सिव्ह असतो की माझे मार्क्स कमी नाही झाले पाहिजे, की एका पर्टिक्युलर लेवल पर्यंत मी गेल्यानंतर माझे मार्क्स कमी नाही झाले पाहिजे. वेरज इथिक्स, एस्से आणि ऑप्शनलच्या पेपरमध्ये माझा अप्रोच असला पाहिजे की मी किती जास्त मार्क्स आणू शकतो. हे लक्षात, त्या ठिकाणी तुमची पोस्ट ठरणार आहे इथिक्सच्या पेपरमध्ये, एस्सेच्या पेपरमध्ये आणि ऑप्शनलच्या पेपरमध्ये. तर त्या पॉइंटवरून हेच आहे की तुम्ही जर इथिक्सचं प्रिपरेशन खूप चांगलं केलं तर इथिक्सचे 250 मार्क्स, त्याच्यानंतर एस्सेचे 250 मार्क्स, म्हणजे 500 मार्कांचं तुमचं प्रिपरेशन एकाच गो मध्ये होणार आहे. येतं. आणि लास्ट पॉइंट रिगार्डिंग एस्से की लास्ट पॉइंट रिगार्डिंग इथिक्स पेपर की इथिक्सचा जो पेपर आहे की त्याचा तुम्हाला अभ्यासापेक्षा आणखीन एक जास्त फायदा होणार आहे की तुम्हाला एक चांगला माणूस बनण्यासाठी सुद्धा हा पेपर खूप जास्त महत्वाचा असणार आहे. कारण समाजामध्ये ज्या व्यंग आहेत किंवा जी विकृती आहे त्याच्याकडे आपल्याला बघण्याची दृष्टी डेव्हलप होणार आहे. त्यामुळे आपण चूक काय, बरोबर काय, कशा पद्धतीने आपण एकमेकांसोबत वागलं पाहिजे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इथिक्सच्या पेपरमध्ये अभ्यास झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तसेच तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा या पेपरचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. आता हे झालं एक पॉइंट आपण पाहिला की आयोगाच्या दृष्टीने या पेपरचं काय महत्व आहे, त्यांनी हा पेपर का आणला. दुसरं पॉइंट पाहिला आपण की विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या पेपरचं काय महत्व आहे आणि का आपण हा पेपर प्रिपेअर केला पाहिजे. आणि तिसरा पॉइंट आपण आता पाहणार आहोत, व्हॉट शुड बी दी स्ट्रॅटर्जी, की प्रिपेअर करताना या सब्जेक्टची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे. बघा या पेपरचा जर तुम्ही क्वेश्चन पेपरचा जर फॉर्मॅट पाहिला तर तिथे तुम्हाला 2 टाईपचे क्वेश्चन्स पाहायला मिळतील. नंबर 1 थेअरी आणि नंबर 2 केस स्टडीज. थेअरी म्हणजे काय की इथिक्सची जी थेअरी आहे, या सब्जेक्टचं जे बेस नॉलेज आहे, वेगवेगळे थिंकर्स आहेत, इंडियन थॉट आहेत, वेस्टर्न थॉट आहेत, की इथिक्स म्हणजे काय, इथिक्सचे टाईप काय, व्हॉट इज मीन बाय अप्लाइड इथिक्स, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स इन पर्सनल लाईफ, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स इन प्रोफेशनल लाईफ, व्हॉट इज ऍटिट्यूड, व्हॉट आर द डिफरंट थेअरीज ऑफ ऍटिट्यूड फॉर्मेशन, व्हॉट इज ऍप्टिट्यूड,
आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऍटिट्यूड अँड ऍप्टिट्यूड, व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स, व्हॉट इज द आयडिया ऑफ करप्शन, की हाऊ टू प्रिव्हेंट करप्शन. ह्या जो सगळा थेरॉटिकल पार्ट आहे तो आपण या थिअरीच्या पॉइंटमध्ये पाहतो. आणि त्याच्यानंतर तोच जो आपला कंटेंट आहे ते कंटेंट वापरून आपल्याला रिअल लाईफ सिच्युएशन मधली एक केस स्टडी दिल्या जाते आणि त्या ठिकाणी इथिकल डायलेमाज काय आहेत, व्हॉट आर द डिफरंट स्टेक होल्डर्स, मग त्या इथिकल डायलेमातून बाहेर पडण्यासाठी किंवा दिलेल्या सिच्युएशनला ऍड्रेस करण्यासाठी काय काय चॉईसेस आहेत, प्रत्येक चॉईसचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहेत, तुम्ही कोणती चॉईस निवडाल, शॉर्ट टर्म मध्ये काय मेजर्स आहेत, लॉंग टर्म मध्ये काय मेजर्स आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारल्या जातात. तर तुम्हाला दोन्हीसाठी प्रिपेअर करायचं आहे. तुम्ही थेअरी जी प्रिपेअर करणार आहात त्या थेअरीचाच वापर करून तुम्हाला केस स्टडी सॉल्व्ह करायच्या आहेत. मग थेअरीचा अभ्यास कसा करायचा, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला काय दिलेलं आहे आयोगाने. आता एमपीएससी चा हा फर्स्ट अटेम्प्ट असल्यामुळे आपल्याजवळ रेफरन्स मटेरियल कमी आहे. त्यासाठी आपल्याला युपीएससीचा जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत GS4 चे, त्याच्यानंतर सिलेबस, ह्या दोन गोष्टींचा आपल्याला खूप पहिले अभ्यासाला सुरुवात करण्याच्या आधी खूप चांगला ओव्हरलुक आपल्याला या गोष्टींकडे करायचा आहे. नंबर 1 सिलेबस, आणि तो इथिक्ससाठी खूप जास्त महत्वाचा आहे इथिक्सच्या पेपरमध्ये, कारण सिलेबस मध्ये दिलेल्या ज्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत त्याच टर्म्स आयोग आपल्याला पेपरमध्ये विचारत असतं. त्यामुळे सिलेबस मध्ये दिलेल्या ज्या प्रत्येक टर्म्स आहेत त्या समजण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला सिलेबस समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आजपर्यंत युपीएससीने विचारलेलं का, कारण एमपीएससीचा आणखी एकही पेपर झालेला नाही. त्यामुळे आपल्यासाठी रेफरन्स पॉइंट हा युपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हा आपला रेफरन्स पॉइंट असेल. त्याच्यानंतर सिलेबस मध्ये दिलेल्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत, बरं, नंबर 1 सिलेबस, नंबर 2 GS4 PYQ युपीएससी. कारण आता युपीएससीच्या सिलेबस मध्ये मागच्या मोर दॅन 10 वर्षापासून हा पेपर आहे. त्यामुळे युपीएससीचे तुम्हाला 10 वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आरामात मिळून जातील. तर तो जो 2 पॉइंट आहेत त्याचा आपल्याला खूप चांगला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे ह्याचा अप्रोच कसा असला पाहिजे, तर मोस्ट ऑफ काय की सिलेबस मध्ये वेगवेगळ्या टर्म्स दिलेल्या. फॉर एक्झाम्पल ऍटिट्यूड म्हणजे काय, किंवा इथिक्स म्हणजे काय, किंवा इंटिग्रिटी म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या टर्म सिलेबस मध्ये दिलेल्या. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे की आपल्या या ज्या दिलेल्या टर्म्स आहेत त्या सगळ्यात पहिले आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायच्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, या सगळ्या ज्या टर्म्स विचारलेल्या आहेत त्यांचा प्रशासनामध्ये काय वापर आहे, त्याच्यानंतर त्यांचा वैयक्तिक आयुष्यामध्ये काय वापर आहे, आणि त्याच्यानंतर या टर्म्सची वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला पण माहिती पाहिजेत. आता आपण कमिटमेंट टू ड्युटी, समजा हा टॉपिक तुम्हाला विचारलेला आहे की कर्तव्य निष्ठा, आता तुम्हाला टॉपिक विचारलेला आहे. काही दिवसांपूर्वीच्याच पेपरमध्ये इन्सिडन्स दिलेला होता की तमिळनाडूमध्ये एक पोस्टमन आहे की तो पोस्टमन जवळपास 10 किलोमीटर बोटने, त्याच्यानंतर 10 किलोमीटर माउंटन मध्ये, निलगिरी हिल्स मध्ये चालत जाऊन एका महिलेला तिची मंथली जी पेन्शन आहे की एक वृद्ध महिलेला तिची मंथली पेन्शन देण्यासाठी तो पूर्ण दिवस की पहिले बोटनी जातो, मग त्याच्यानंतर तो माउंटेन क्लाइंब करून तो जातो. मग अशी जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपल्याला माहिती असली पाहिजे. त्या उदाहरणांचा वापर करून आपण पेपरमध्ये ती संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकतो आणि आपल्याला त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स येतील सुद्धा. आता लास्ट पॉइंट
जो आपल्या आजच्या डिस्कशनचा आहे, दॅट इज व्हॉट आर द व्हेरियस सोर्सेस. येतं लक्षात की या पेपरच्या प्रिपरेशनसाठी लागणारं साहित्य काय. तर सगळ्यात पहिले महत्वाचं लक्षात घ्या की ह्याच्यासाठी लेक्सिकन नावाचं एक बुक आहे की जे सगळे युपीएससी ऍस्पिरंट्स रेफर. त्याच्यानंतर इंदिरा गांधी जे ओपन युनिव्हर्सिटी आहे त्यांचं पण या सब्जेक्टच्या संदर्भामध्ये तुम्हाला नोट्स मिळून जातात. परंतु प्रॉब्लेम काय आहे की या दोन्ही जे सोर्सेस आहेत की जे खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात, दे आर इन इंग्लिश. मग मराठीसाठी काय आहे, तर मराठीसाठी आणखीन तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये या सब्जेक्टच्या संदर्भातलं जे साहित्य आहे ते आपल्याला उपलब्ध नाहीये. तरी पण अपर्णा दीक्षित मॅडमचं GS4च्या संदर्भातलं युनिक अकॅडमीचं एक पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध होऊन जाईल. तर संदर्भासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टींचा वापर करू शकता आणि या पेपरमध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मार्क्स मिळवू शकता. राठोड एमपीएससी अकॅडमीच्या वतीनं पण आम्ही तुम्हाला या सगळ्या इथिक्सच्या GS4च्या प्रिपरेशनसाठी येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून तुम्हाला तुमचं जे प्रिपरेशन आहे, तुमच्या मनात जी भीती आहे ती भीती दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत. आणि त्याच पद्धतीनं इथिक्स पुरतच मर्यादित न राहता की जे आन्सर रायटिंग असेल, एस्सेचा पेपर असेल किंवा GS 1, 2, 3 मध्ये जे झालेले चेंजेस आहेत, या सगळ्या चेंजेस मध्ये येणाऱ्या 2025च्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज इथिक्सचं प्रिपरेशन कसं करायचं हे आम्ही तुम्हाला या आजच्या लेक्चर मधून किंवा व्हिडिओ मधून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा आहे तुम्हाला ही जी माहिती आहे ती माहिती फायद्याची ठरली असेल. जर तुम्हाला याच्यामध्ये जर आणखीन काही माहिती हवी असेल, तुम्हाला डाऊट्स असतील तर यू कॅन रीच टू अस ॲट दीज नंबर्स. हे जे नंबर आहेत किंवा आमचं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि आमचे जे तुमच्या जे काही डाऊट्स असतील ते आमच्या परीने आम्ही दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. येणाऱ्या 2025च्या अटेम्प्टसाठी डिस्क्रिप्टिव्ह जो पॅटर्न झालेला आहे त्याच्यानुसार जे काही विद्यार्थी प्रिपेअर करायचे आहेत त्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच.